आता मी या चण्यांच्या रोपाचा शेंडा खोडतोय. म्हणजे काय सांगतो. यावर्षी आम्ही आमच्या बागेत थोडासा हरभरा लावलाय. साधारण पेरणीनंतर 30 ते 40 दिवसानंतर हा हरभरा 6 ते 10 इंच उंच वाढतो आणि त्यावेळेस ह्या हरभऱ्याचा वरचा जो कोवळा भाग असतो तो खुडायचा असतो. अशा प्रकारे कारण ही झाडं उंच न वाढता आजूबाजूला फांद्या येतात आणि त्यामुळे फुलंही जास्त लागतात आणि फुलं आल्यामुळे जास्त हरभराही लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरभऱ्याला फुलं येण्याआधी हा शेंडा खुडायचा. आमच्या भागामध्ये या झाडांना जे चणे येतात त्याला टहाळ असे म्हणतात. आता काही दिवसांनी तुम्ही बघा या झाडांना भरपूर आजूबाजूला फुटवे फुटतील आणि त्यामुळे भरपूर टहाळ सुद्धा लागेल. आता जे हे कुडलेले कोवळे शेंडे आहेत हे फेकून न देता याची आपण भाजी सुद्धा करू शकतो किंवा मग हे उन्हामध्ये वाळवून बेसन बनवताना त्याच्यामध्ये मिक्स सुद्धा करू शकतो. खायला खूप छान लागतात. गावच्या लोकांना माहीतच असेल. तुम्हाला ही हरभऱ्याची भाजी आवडते का? तुम्ही कोणत्या पद्धतीने ही भाजी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.